पण रामजी, भीम जे काय करतोय तो लोकांचा फायदा आणि नुकसान बघूनच करत असणार. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपल्याला भीमाला समजून घ्यायला हवं. ताई. हो दादा, बरोबर बोलतोय पुरंजन. भीम खूप समजूतदार आहे. तो कधी काहीही चुकीचं नाही करू शकत. जर भीम स्वाक्षरी करण्यासाठी नकार देतोय तर काहीतरी विचार करूनच बोलत असेल ना. भीम आता आपल्या बापापेक्षा पण समजूतदार झालाय, हेच म्हणायचंय ना तुला? हां, ठीक आहे. नाही रमा, सगळं कळून सवरून पण आपण आपल्या माणसांना असं नफा तोट्याच्या दरीत नाही ढकलू शकत. मला हे सांग, आज जो मी निर्णय घेतलाय स्वाक्षरी न देण्याचा, तो काय मी माझ्या एकट्यापुरता घेतलाय का? मी सगळ्यांसाठी घेतला, कारण कोणाचंही नुकसान होऊ नये. हे चाळीतले सगळे आपली माणसं आहेत, मी यांना आपलं समजतो. म्हणून मला उद्या जर नवं घर, नवी खोली मिळण्याच्या नादामध्ये ही जी चाळ आहे ती पण हातातून निघून गेली तर काय होईल? पण त्या सगळ्यांना तुम्ही चुकीचे वाटताय ना. त्या सगळ्यांच्या नजरेत तुम्ही त्यांचे शत्रू बनलेत. त्यांना वाटतंय तुम्हाला त्यांचं चांगलं नाही बघवत. काय फरक पडतो रमा? हे बघ, जेव्हा मूल आगीशी खेळायला जातं तेव्हा आई त्याला अडवते. तेव्हा मुलाला आई चुकीची वाटत असते. वाटते ना. आपल्या शिष्याच्या भल्यासाठी कधी कधी गुरु ओरडतात, त्यावेळेस शिष्याला गुरु पण चुकीचे वाटतात. पण नंतर कळतं की गुरु आपल्या चांगल्यासाठी रागवत होते. प्रत्येकाकडेच दूरदृष्टी नसते रमा, आणि असू देखील शकत नाही, कारण सर्वांसाठी वर्तमानाचे संघर्ष खूप गुंतागुंतीचे असतात. परंतु ज्यांच्याकडे दूरदृष्टी असते ना, त्यांनी हा विचार न करता कोण आपल्याला कसं बघतंय, आपल्याबद्दल काय विचार करतंय हे सोडून आपलं काम करत राहिलं पाहिजे, जे आज मी केलंय. त्यामुळे स्वाक्षरी न देण्याच्या माझ्या निर्णयावर मी कायम राहीन. आपल्या शब्दावर कायम रहा. या बाटलीत विष आहे. जाऊन त्या भीमरावला धमकी द्या की त्याने जर हस्ताक्षर केले नाहीत तर तुम्ही तिघे हे विष पिऊन मरून जाल. जर त्याने हस्ताक्षर केले तर उद्या सकाळी या, नाहीतर तुम्ही तिघे हे विष पिऊन मरून जा. चला निघा. जी मालक, प्रणाम मालक. मालक, बिनकामाचे. भीमराव, ए भीमराव, 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 ए भीमराव, भीमराव, भीमराव बाहेर ये. भीमराव. काय झालं? असं मोठमोठ्याने आवाज का देताय तुम्ही? या कागदावर तुझे हस्ताक्षर करायचे बाकी राहिले, तेव्हा लवकरात लवकर याच्यावर हस्ताक्षर कर, नाहीतर हे बघ, ह्या बाटलीत विष आहे, जे पिऊन आम्ही तिघ इथंच मरू, आणि याला जबाबदार तूच असशील. काय? हे बघा, हे चुकीचं करताय तुम्ही. हे तर असं झालंय की तुमचं म्हणणं मान्य करण्यासाठी घाबरवताय मला तुम्ही. भीमराव, या कागदावर हस्ताक्षर कर, नाहीतर आम्ही खरंच ह्यातलं विष पिऊन जीव देऊ. हे बघा, तुम्ही सगळे असं नका करू. अहो समजून घ्या ना, तुम्हीच फसाल. आणि मी सुरुवातीपासून हेच सांगतोय की जाऊन त्यांना भेटूयात आणि घर मिळेपर्यंत जे काही असेल ते आम्हाला लेखी द्यावं.
भीमराव, जी वायफळ बडबड आम्ही काल ऐकली आज पुन्हा नाही ऐकणार. यावर हस्ताक्षर करतोस की आम्ही कायमचे तिघही शहीद होऊ. हे चुकीचं करताय तुम्ही हितेश काका, असं करू नका. अरे असं नाही ऐकणार. दे ती बाटली इकडे दे, दे लवकर. नाही नाही जोको, नाही नाही नाही. अहो भीमपोरा, स्वाक्षरी कर. माझं म्हणणं ऐक. हो भीम, स्वाक्षरी दे. जे होईल ते बघता येईल. बघतोयस ना जोकोला कसं येड लागले. हे विष प्यायले तर मी काय करू. आता आम्ही तिघही शहीद होऊ आणि ते या भीमरावाच्या मुळं. चला प्या. थांबा जरा. थांबा. जीव देऊ नका. जीवापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नसते. द्या इकडे, करतो मी स्वाक्षरी. कहे कबीर बिचारी, कहे कबीर बिचारी. आता दलियाजी, फुलिया, नंदू आणि मनोहर, तुम्ही सगळ्यांनी या कागदावर अंगठा लावा. याला साहेबाकडे घेऊन जायचंय. चला या. चला, आता कमीत कमी सगळ्यांना आपलं घर तर मिळेल. अरे आता तर टाळ्या वाजवा. आता मी हा कागद घेऊन साहेबांकडे जाईन. साहेब म्हणाले होते की मी या कागदावर सगळ्यांचे हस्ताक्षर घेईन आणि अंगठा घेईन. तेव्हा कागद घेऊन माझ्याकडे येईन. मी हा कागद घेऊन साहेबांकडे जाईन आणि साहेब आपल्या सगळ्यांना हस्ताक्षरच्या बदल्यात काही पैसे देतील. मी त्या पैशाचा पहिला हप्ता घेऊन येईन आणि संध्याकाळी वाटून घेऊ. हा संध्याकाळी आपण समदे उत्सव साजरा करू, नाच गाणं करू, आनंद साजरा करू. भविष्यात ह्यांची फसवणूक होऊ नये एवढंच. सोडा ना, ठेच लागली तर आपोआप शिकतील. मग मी जाऊ? होय, हा? जा. ठीक आहे. चला भावानो, आता समदे संध्याकाळच्या उत्सवाची तयारी करूया. हा? होय, चला. हे घ्या, आता तुम्ही कॉलेजला जा. पण तुला कसं माहितीये की मला कोणत्या दिवशी कोणत्या पुस्तकातून शिकवतात? इतक्या दिवसापासून सोबत राहते, एवढं तर माहीतच असेल ना. येतो मी. रमा, कामावर जाऊया, नाहीतर उशीर होईल. चला जाऊ. आत्या, येतो आम्ही. आरामात जा. हा जी. अजून एक गोष्ट रमा, जर तिथं कोणी काही बोललं तर सरळ येऊन मला सांग, मी बघन त्याला. तुम्ही एकट्या का बघाल, आपण दोघी बी मिळून बघू. रमा आणि लक्ष्मीला एक सोबत बघून किती छान वाटतं. भीमराव, पुस्तक दे मला. भीमराव, पुस्तक दे.
भीमराव, पुस्तक दे मला. द्या ना पुस्तक. का त्रास देताय मला? वाचतोय ना मी. हे बघ भीमराव, तुझं भविष्य निश्चित आहे. मग कशाला हे वाचण्याचं नाटक करतोयस? कसं आहे ना नरोत्तमजी, तुमचा हा विचार आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला असं वाटतं की मेहनत करून काहीच मिळत नाही, परंतु माझे विचार वेगळे आहेत आणि मला वाटतं की मेहनत करूनच सगळं काही मिळू शकतं. तर मला मेहनत करू द्या. त्याचं काय आहे भीमराव? मेहनत केल्याने जर का कोणी राजा बनू शकला असता तर प्रत्येक गाढव राजा असता. परंतु राजा कोण असतो भीमराव? राजा असतो सिंह. आणि सिंह बनण्यासाठी सिंहाच्या कुळात जन्म घ्यावा लागतो. भीमराव, जर का मी मनात आणलं ना तर असं एका चुटकी सरशी त्या बॅरिस्टरच्या खुर्चीवर बॅरिस्टर बनून बसेन, आणि तेही न शिकता. का? कारण की मी सिंह आहे. आणि तू कितीही शिकलास तरी कधी बॅरिस्टर बनणार नाहीस. कारण तू कोण आहेस? हा, कोण आहेस? कोण आहेस भीमराव तू? साहेब साहेब. ए, मागे सर. सर, आता ऑफिस मध्ये नाही, कुठे चाललायस बावळट? खूप आशा घेऊन आलोय साहेब. गुंडांनी माझ्या कुटुंबाला मारून टाकलं, माझं घर जाळलं आणि पोलीस बोलतात की ते काहीच करू शकत नाहीत. कुणीतरी सांगितलं की वकील साहेब मदत करू शकतात. खरं सांगितलं. हो, वकील साहेब मदत करू शकतात. फीचे पैसे आहेत तुझ्याकडे? एकूण 7 रुपये आहेत. नाही, एवढी फी तर नाही देऊ शकणार मी. तर मग निघ. कशाला इथे थांबलास? हा, निघ. वकील साहेब इथे येण्याआधी सकाळी त्यांनी तुझं रडगाणं ऐकायचं का? अलेख, थांबा. तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका त्यांच्यासोबत. खूप आशा घेऊन आले आहेत ते इथे. तुम्ही थांबा. एकदा सर आले की भेटा त्यांना. कशाला भेटायचंय? हा, कशाला भेटायचंय? वकील साहेबांचं घर काय यांच्या आशेवरती चालणार? हा, पगारात तुला ह्याच्या आशा देणार का वकील साहेब? बोल, काम कर आपलं. तू अजूनही इथेच उभा आहेस का निर्लज्जासारखा बावळट? निघ इथून. फुकटात न्याय मिळत नसतो. चल. वकील साहेबांना मला फक्त एकदा भेटू द्या, मग मी जाईन निघून. निघ इथून. चल. अहो काका. भीमराव, तुम्ही असा धक्का कसा देऊ शकता त्यांना? गप्पपणे स्वतःच्या जागेवर बस आणि तुझं काम कर. जर मला न्याय नाही मिळाला तर मी जगून काय करू? जातोय मी मरून जाईन, माझा जीव देईन. नाही नाही काका, तुम्ही. काय झालं? सर, नमस्कार सर. सर, आता इथे एक गरीब माणूस आला. मी सांगतो. एक गरीब माणूस आला होता. फीचे पैसे सुद्धा नव्हते त्याच्याकडे. विनाकारण वायफळ बडबड करत होता. तर मी त्याला पळवलं. आणि सर, त्याची हिंमत तर बघा. मला धमकी देऊन गेलाय की जीव देईन. मी म्हणालो दे जीव. आता तुम्हीच सांगा सर, न्याय काय फुकटात मिळत असतो? बरोबर केलं ना सर मी? भीमराव, तुझे पण हेच विचार आहेत का? नाही नाही सर, अजिबात नाही. जा, वाचव त्याला. जर आज त्या न्याय मागणाऱ्याला जर काही झालं तर ह्याला जबाबदार तू असशील. आणि हे जर तुझं स्वप्न आहे ना बॅरिस्टर होण्याचं, हे केवळ एक स्वप्नच बनून राहील. सर, मी असं मुळीच होऊ देणार नाही. मी आता जातोय सर. कायदा नाही ऐकणार, पोलीस नाही ऐकणार, वकील नाही ऐकणार. जर न्याय इतका महाग असेल तर मी जगून काय करू? मी जीवच देतो. दादा, ऐका ना. एका वयस्कर माणसाला जाताना बघितलं का? नाही. काका, ऐका ना. कुठल्या वयस्कर माणसाला जाताना बघितलं इथून? पांढऱ्या रंगाचं उपरणं होतं त्यांच्याकडे. हो, आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं. तुम्ही इथून सरळ जा
आणि डावीकडे वळा. अच्छा, धन्यवाद. मी आता जीवच देतो, संपवून टाकतो स्वतःला, तेव्हाच समजेल की खरं काय. हे काय करताय तुम्ही? सोड मला, मी मेलो तरच बरं होईल. नाही नाही नाही, असं जीव दिल्याने काही मिळणार नाही. संकटावर मात त्याच्याशी लढून करायची असते. स्वतःचा जीव देऊन काहीच होणार नाहीये. अरे असं कसं लढू, माझं घर उद्ध्वस्त झालंय आणि न्यायाची काहीच अपेक्षा नाहीये. हे बघा, तुम्ही शांत व्हा, रडू नका, माझ्यासोबत चला. वकील साहेबांनी बोलवलंय तुम्हाला, तुमची मदत करतील ते. चला. सर तुम्ही विनाकारण चिंता करताय. तुमच्यासारख्या महागड्या वकिलाने जर फुकटात केस लढली तर कसं चालणार सर? आणि फुकटात केस लढण्यासाठी वकील आहेत ना सर, सरकारी वकील. तुम्ही निश्चिंत राहा. तुला नाही कळणार नरोत्तम, भीमरावाच्या येण्याची वाट बघ. जर त्या माणसाने त्याचा जीव दिला तर त्याला जबाबदार तू आणि मी असू. सर, मी यांना घेऊन आलोय. स्वतःचा जीव देणार होते. बरं झालं मी वेळेवर पोहोचलो तिथे. बसा. बसा. भीम, पेपर आणि पेन घेऊन ये आणि यांची तक्रार लिहून घे. नरोत्तम ह्यांना पाणी दे. भीमरावाने या माणसाला हात धरून आणलं म्हणजे हे दोघं एकाच जातीचे असतील. नाही, मी एका खालच्या जातीच्या माणसाला पाणी देणार नाही. जात काय तुझी? जी तुमची आहे, पण दुःख या गोष्टीत आहे की आमच्या जातीत मोठ्यानं आदराने बोलवतात, पण बहुतेक तुम्हाला शिकवलं गेलेलं नाहीये. आता तरी पाणी दे. हो, सांगा, तुमचं घर जाळणारे कोण होते? तुम्हाला काही आठवतंय? या बघा, मसाल्यांची गुणवत्ता खूप चांगली आहे. तुम्ही स्वतःच बघा आणि विश्वास करा की जर लंडनमध्ये जाऊन हे आपण मसाले विकले तर मसाले हातोहात विकले जातील. तुम्ही पारखून घ्या. मी आलोच. वैभव बोलत होता आज की मला लंडनला जाऊन शिकायला हवं, आणि बोलत होता की मी तिथल्या शिक्षणाचे सगळे रेकॉर्ड्स मोडेन. या चाळीमधून जर कोणी एक व्यक्ती लंडन जाऊ शकतो ना, तो फक्त आणि फक्त भीमरावच असेल. लंडनला जाऊन शिकण्याची संधी मिळते तर यापेक्षा मोठं काहीच नाहीये. मी नक्कीच लंडनला जाऊन शिकेन. साहेब नमस्कार. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. हा, विचार. तुम्ही लंडनला जात असताना हा का तुलाही लंडनला जायचंय का? मी जाऊन काय करणार? मी फक्त विचारत होते. ऐका ना, ऐका. जर इथून एखाद्याला शिकायला लंडनला जायचं असेल तर किती खर्च येईल? भरपूर पैसा लागल. पूर्ण आयुष्य मसाला कुठत राहिलीस तरी विचार करू शकणार नाही. तसं कोणता माणूस आहे जो लंडनला शिकायला जातोय? ते माझे पती. तुझ्या नवऱ्याला जाऊन सांग की लंडनला जायचं स्वप्न विसर. लंडनला शिकायसाठी नशीब लागतं, नशीब. आणि खूप सारे पैसे. यापेक्षा चांगले तरी मसाले जे लंडन मध्ये आरामात विकले जातील.
या मसाल्यांचं नशीब तुझ्या नवऱ्याच्या नशिबापेक्षा जास्त चांगलं आहे. आणि तू सुद्धा नीट लक्षात ठेव, लंडनला जायचंय म्हणे. तुझ्या नवऱ्याला जाऊन सांग की लंडनला जायचं स्वप्न विसर. लंडनला शिकायसाठी नशीब लागतं, नशीब, आणि खूप सारे पैसे.